करायचंय बघ, हिरोसाठी केक बनवते. हिरोला ना माझ्या हाताचा होममेड केक खूप आवडतो, घरी बनवलेला. हाय गाईज, नमस्कार. आज मोठा ब्लॉग काढण्याचं कारण असं की आज आहे हिरलचा बर्थडे, म्हणून बर्थडे निमित्त म्हटलं चला आपण मोठा ब्लॉग काढूया. तर बघा वाजले आहे 6:30. तर चला मग आपण तिला उठूया. चला मग हॅपी बर्थडे हिरल. मोठं घरभर दवड झाली हिरल. छोट्या छोट्या पावलांनी रात्री पण ती ना रात्रभर पण झोपलेली नाहीये. आता सकाळ होईल तेव्हा सकाळ होईल असं तिथे चॉकलेट आणून ठेवलेली शाळेत वाटण्यासाठी. तर लवकर आंघोळ न्यू न्यू ड्रेस घालायचं ना तुला. न्यू ड्रेस घालून हिरल स्कूलमध्ये जाणार आहे. खूप एक्साइटेड आज. बघा हिरल झाली पूर्ण रेडी. आंघोळ झाली. आज खूप उशीर झाला तिला तयारी करण्यामध्ये. टिफिन केला, उशीर झाला तिला. चला बाय हिरल, भेटू आपण 12 वाजता. हॅपी बर्थडे. हिरोसाठी केक बनवते. हिरोला ना माझ्या हाताचा होममेड केक खूप आवडतो, घरी बनवलेला. मी तिला तर बोलते अगं तुझा बर्थडे आपण बाहेरून केक मागवू, छानपैकी मस्त डॉलचा केक मागवू. तर ती नाही मम्मी तुम्हाला घरचाच केक खायचा तुझ्या हाताचा, कारण की घरचा केक एकदम स्पॉन्जी एकदम पावसाचा मस्त लागतो, छान आवडतो तिला. मग मी घरच केक बनवते हनीसाठी. या तिथं स्वागत आहे या. आज ना हिरल ना शाळेत गेलेली, तिच्यानंतर मी तिच्या मावशीला बोलवलं सरप्राईज तिच्यासाठी. चल बनायचंय बघ. कोणाला एवढं कर बरं ओळख बरं कोणाला आहे तर ये मध्ये. हॅपी बर्थडे. थँक्यू. खूप दिवसातून भेट झाली. असं वाटतंय की 1 वर्षापासून भेटलेले नाहीये. भाऊ शाळेत गेला का? हॅपी बर्थडे. थँक्यू. कोणाला आणि बघता दरवाजा उघडता. हॅपी बर्थडे टू. अरे बापरे, सरप्राईज. हो आज हनीला खूप सरप्राईज भेटताय. काय उघडतो आम्ही आता नाही, आता रात्री उघडू आपण. नाही आता ही एक्साइटमेंट रात्री राहते. चला आता आमचा नाश्ता चालू आहे. माझ्या दादाने बनवलेली मॅगी खूप भारी बनली. एक किंडर जॉय टॉय नसता का? आता आमचा ना ब्रेक टाइम झालेला आहे. आता आम्ही मॅगी बनवली, ते पण हार्दिक दादाच्या हाताने. खूप छान बनवतो हार्दिक, छान मॅगी बनवतो. छान झाली, टेस्टी एकदम. हात टेक खाली. हात खाली टेक. नको रे हार्दिक. सर खाली सर. तो घरी तसं करायला लागला. आधी शॉर्ट ब्लॉग्स आहे ना, वरून तू बघतो आणि माझ्यासारखंच करत राहतो. मी केलं वरती पाय. अरे
डियर हनी हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं, पलके उठाती तो उजाले होते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं। गाईज, आता छान पद्धतीने हिरलचा वाढदिवस सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे पावभाजी खायला. हिरलला पाव माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे पावभाजी आणि डोसा. कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची फेवरेट डिश काय आहे. मावशीला काय आवडतं आपण प्रत्येकाला विचारू. तुला काय आवडतं पावभाजी. तुला काय आवडतं पावभाजी मंचुरियन. आम्हाला सर्वांना पावभाजी आवडते म्हणून आम्ही खास सर्वजण पावभाजी खायला आलेलो आहे. इथली आमच्या गावाची ही श्रीकृष्ण पावभाजी खूप फेमस आहे. बघा गर्दी किती. गर्दी पण खूप आहे. आम्हाला उलट आम्ही इथे वेटिंग मध्ये उभं आहोत. चला तर बाय. इधर पे डालो भैया. हनी कशी पावभाजी. छान मस्त. आजचा दिवस माझा खूप छान गेला. खूप भारी सरप्राईज भेटले मला आणि छान छान गिफ्ट भेटले. चला बाय बाय.